नवदृष्टी न्यूज। बसेस मेहुणबारे गावातून सोडाव्या, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने निवेदन। चाळीसगाव वार्ताहर, बसेस मेहुणबारे गावातून सोडाव्यात, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने निवेदन देऊन मागणी। 13 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आम आदमी पार्टीच्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील मेहुणबारे हे मोठे लोकसंख्या असलेले गाव असून सध्या गावाला वळसा घालणारा बायपास मार्ग सुरू आहे। बायपास ते गावादरम्यानच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे अनेक एस.टी. बसेस थेट बायपास मार्गे पुढे जात असून गावात येत नाहीत। परिणामी ग्रामस्थ, विशेषतः विद्यार्थी, वृद्ध नागरिक व गर्भवती महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर अतिरिक्त अंतर पायी चालत बायपासपर्यंत जावे लागत आहे। सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेचा व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। काही विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य वाहनाने सोडतात, मात्र अनेकांना उन्हात, पावसात अथवा प्रतिकूल परिस्थितीत पायी प्रवास करावा लागतो। सदर रस्ता पूर्णतः बंद नसून एक बाजूने वाहतूक सुरू आहे। त्यामुळे किमान शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत तरी बसेस थेट मेहुणबारे गावातून सोडाव्यात, अशी मागणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात निर्भय महाराष्ट्र पार्टीचे माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री विजय देशमुख यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे आगार व्यवस्थापक माननीय मयूर पाटील चाळीसगाव यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। त्याला चर्चेतून साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पुढील लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रसंगी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तुषार निकम पार्टीचे उपाध्यक्ष, पवन कोष्टी तालुका उपाध्यक्ष, बापू चौधरी तालुका सचिव, विजय देशमुख माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, मालनताई जाधव महिला तालुकाध्यक्ष, योगेश साबळे शहराध्यक्ष, पंकज रावते तालुका संघटक, अनिल मंगळकर प्रसिद्धी प्रमुख, ज्ञानेश्वर पवार असे उपस्थित होते।